नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे। या चॅनलवरती आपण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सनरायझर्सने विजय मिळवत चेन्नईला केलं चितपट। सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हैदराबादच्या घरच्या मैदानावर सामना खेळला गेला होता। हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता। प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 5 गडी गमावून 165 धावा केल्या होत्या। प्रत्युत्तरात हैदराबादने 18.1 षटकात 4 गडी गमावून 166 धावा केल्या आणि सामना 6 गडी राखून जिंकला। चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे। चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली। त्याने 24 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार लगावले। त्याच्याशिवाय अजिंक्य रहाणे 35, रवींद्र जडेजाने 31 आणि ऋतुराज गायकवाडने 26 धावा केल्या। हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, पॅट कमिन्स, शहाबाज अहमद आणि जयदेव उनादकट यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली होती। हैदराबादच्या सलामीवीरांनी संघाला दणदणीत सुरुवात करून दिली। पहिल्या षटकात हेडचा झेल सुटला, ज्याचा चेन्नईला फटका बसला आणि अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला। अभिषेक शर्माने तर आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले। त्याने 12 चेंडू 37 धावा करत सामना चेन्नईपासून दूर नेला। सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 17 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली होती। ही भागीदारी दीपक चहरने तोडली। तिसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर चहरने अभिषेक शर्माला रवींद्र जडेजाकडून झेलवाद केले। अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि एडन मार्क्रम दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली होती। मोहित तीक्ष्णने 10व्या षटकात हेडला बाद केले। हेडने 24 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावांची खेळी खेळली। 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोईन अलीने एडन मार्क्रमला EBW आउट केले। मार्क्रमने बाद होण्यापूर्वी 36 चेंडूत 50 धावा केल्या होत्या। या दरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला। मोईन अलीने 16व्या षटकात शहाबाज अहमदला EW आउट केले। शहाबाजने 19 चेंडूत 18 धावा केल्या होत्या। मोईन अलीच्या विकेट्सने सामन्याचा रोख बदलला असला तरी क्षण वाटलं होतं, पण हैदराबादच्या फलंदाजांनी संघाला शानदार विजय मिळवून दिला। नितीश रेड्डीचा विजयी षटकार आणि हैदराबादच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सहज पराभव केला। हैदराबादने 11 चेंडू आणि 6 विकेट्सने राखून शानदार विजय मिळवला। अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी संघाला पॉवर प्लेमध्ये एक शानदार सुरुवात करून दिली। संपूर्ण सामन्यात चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी खूप धावा दिल्या, याचा संघाला मोठा फटका बसला। अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।